नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले। अनेक आमदार, विविध जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्षांनी 3 वर्षांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला। तर आता कोणत्याही निवडणुका नसतानाही इतर काही कारणांमुळे काही नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे दिसते। माजी खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे उन्मेष पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। येत्या 6 मार्च रोजी ते शक्ती प्रदर्शन करत मुंबईत शिंदे सेनेत दाखल होतील। या प्रवेश सोहळ्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडून उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई सुरू होतानाच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। पाटील यांनी 2024च्या लोकसभेला भाजपाकडून तिकीट नाकारल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2024ला चाळीसगाव विधानसभा देखील लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता। आता त्यांच्या या पक्ष सोहळ्याचे चाळीसगाव जळगावच्या राजकारणात शिंदे सेनेत गटतट तयार होतील की शिवसेना अधिक मजबूत होईल हीच चर्चा होत आहे। उन्मेष पाटील यांनी अखेर ठाकरे गटाला राम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। येत्या 6 मार्च रोजी मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे। छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेने कथित कर्जापोटी मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर त्यांचा राजकीय भूमिकेत बदल झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे हा पक्ष प्रवेश दबावाखाली होत तर नाही ना, अशी चर्चा होत आहे। गेल्या महिन्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली होती। 2019 मध्ये भाजपाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या पाटील यांना 2024 मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची सक्रियता कमी झाली होती। आता त्यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत। शिवसेनेचा फायर ब्रँड नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रक्रियेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। तर मित्र, पक्ष भाजप आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची काय प्रतिक्रिया असेल याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।